हॅलो ऑफिसर्स, मी पोचतोय, माझ्या आधी तुम्ही या. आणि होय आता मॅडम येणार आहेत. मग आपण केलंय आपलं काम. ऑफिसर्स झाले गप्पा गोष्टी झाल्या मॅडम. कुठंपर्यंत आलंय काम? अडचणीत आणून ठेवलंय मला. नाही मॅडम, आता इथं आलोय आपण लोकेशनला. खून इथं झालता. कुठं आहे? दाखवा काय केलंय. फॉरेन्सिक रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, अजून हे दोनच आहेत. आणि इथलं आपण आता इथं खून झालेला बघा. दाखवा कुठं झालं मर्डर. मग तुम्हाला डेमो दाखवला ना मॅडम. हां चल हे दाखव रे. आता कोण मारणार? मी नाही. ए तोवर पण मर की 5 मिनिटं मर की मॅडम साठी. बरं. इथं मी आता बघा ते मॅडम असं बसलेला इकडून असं होतं. आणि असं मेलेला इथं कप बशी होती. ते आता फॉरेन्सिकला नेलंय आपण. आपल्याकडे काय मटेरियल नाही आता, कारण ते फॉरेन्सिकला आपण टेस्टला नेलेलं. इथं तिची बायको उभारली होती. बायको बेबी बेबी म्हणाल ती, दुसरं काय नाही. प्रेत हलवलं. मॅडम 15 दिवस ठेवतात काय सांगा. सांगितलेलं मी येऊपर्यंत हलवायचं नाही म्हणून. 15 दिवस प्रेत ठेवल्या मॅडम. कुजल की जाग्यावरच. ठीक आहे दाखवा काय काय बाकी सगळं. मग ह्यो मिळता आणि आम्ही आपण आत गेलतो रे. बरं होय होय चल तू बस इथेच. रोकडे 15 दिवस मीठ मारलं तर प्रेत फ्रेश राहते बरं काय. होय मॅडम, खरं 15 दिवस कसं ठेवायचं. त्या फार्म हाऊसवाल्याने म्हणले मला इथं सगळं हलवा लगेच. मला सुपारी येत्या, लपडी येत्या, तिथं पुरी बिरी येतात. आणि मग आता आम्ही तर काय करणार. बरं आता काय काय वस्तू उचलल्या फिंगरप्रिंट्सच्या, आता काय काय उचलल्या वस्तू तुम्हाला सांगतो, ज्यांनी त्या दैनंदिन जीवनाचे वापर आहेत का रे. होय. टंबरेल, तांब्या, ब्रश सगळं पाकचे काय तिने वापरलं होतं. ज्या गोष्टीला त्यांचा हात लागला होता ते आम्ही सगळं उचललंय. तुम्हाला आणि काय वाटतं तुमच्या नजरेने तुम्ही बघा. छोट्या सोडून मोठ्या वस्तूला हात लागला नाही. नाही लागला असेल, पण आता आम्हाला तेवढंच काय आता बघा सगळं चेक करूया. चेक करा सगळ्या मोठ्या मोठ्या वस्तू. काय उचलायला लागेल ते उचलायचं. टेम्पो डंपर आणून उचलूया. बघा काय उचलायला लागेल तर लावूया. मग पहिलं तर किचन मध्ये चला. चला किचन डिमार्टचा खर्च वाचतो एवढ्याच. उचलायसारखं लई वस्तू आहेत अजून. होय. मग मॅडम आता इथं तिने फक्त चहा केलेल्या 2 वस्तू आम्ही उचलल्या. आता काय करू. चहा काय तिने कोपरानं आणि गुडघ्यान चहा केली. नाहीच की. त्याला हात लागला नसेल भांड्यांना. फ्रीज मधलं दूध घेतलं नसतील ते फ्रीज बीज सगळं दुपारी हलवायचं. मग आता हे काय करू घेऊ. त्यातल्या सगळ्या वस्तू उचलायच्या. त्याला हात लागला असणार की सगळा. अहो ते फार्महाऊसवाला काय म्हणेल. ते आता मर्डर झालाय. होय. मग तपासायला लागणार सगळ्या वस्तू. बाई 5-10 किलोची पातेली आहे ती की. संसाराच्या लाईच वस्तू आहे ती. असं बी आहे. अजून काय काय उचलायला पाहिजे. रोकडे. हा मॅडम. इथे पातेली बितेली आहेत बघा. ते हात लागला असेल त्याला उचला. पातेली बी. हा मग तेव्हा गाडीत सगळं. हा उचला ते शिगडी पण. हा झालं की मॅडम. निम्म सगळं मोकळं केलं सगळे. अजून खोली आहे तिकडे. खोली नाही, संडास बाथरूम आहे ते. आपण संडास काय तर असते ना, मग बारडी बिरडी बघा चेक करा. हातबीत लागतोय कुठं तर. मॅडम बसलोय कोण काय काय मग कोणतं असते. चला बाहेर बघूया. बघा ह्या रूम मध्ये बहुतेक त्यांनी आलेले आहेत. ही रूम आहे मॅडम. ही रूम आहे. बरं हे फर्निचर हे पण उचला. आहे बऱ्यापैकी चांगलं वाटायलंय. हातबीत लागला असेल ना याला. मॅडम फर्निचर उचलतात काय मॅडम. एवढं उचलू का कुठं कसं नाही यायचं. उचला म्हणाले. ऑर्डर आहे माझी. ठीक आहे. पाहिजे त्याला पंख. तो पंखा पण आहे. त्याला पण वाराला फॅन बिन लावले असतील. पडदे भारी. पडद्याला बी हात लावला असणार 100%. आणि खुर्च्या बिरच्या सगळ्या उचलून माझ्या गाडीत टाका. आणि बलं निघतील गावी. मॅडम फर्निचर काढायला लावायला. चला गादी घरी. सगळं सामान गाडीत टाका. आणि जर नाही बसलं रोकडे तर दिराचा आहे माझ्या छोटा हत्ती. काळजी करू नका.
मॅडम जागा नाही गाडीत, ही बस ना की यात. पुढं आहे जागा. जे जे काय बसत नाही पुढं बसवा. छोटा ती मागूया, पण ठेवायचं काय शिल्लक नाही. ठेवा. हॅलो रुपा, अगं माझं 25 फेडल्यावर परत 50 मंजूर झालं बघ, बचत गटाचं. हा होय 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 होय. बसन झालाय दरवाजा तरी मॅडम सुट्टी देणार पक्की. होय. चला. A few moments later. चला. रोकडे, शिंदे, शुभम, ग्रेट, प्राऊड ऑफ यू. थँक्यू मॅम. काम आवडलं आपल्याला. 15 दिवस कुठे जाऊ नका. इथंच थांबू. हा काय मॅडम नाही रे, वांडाय त्या. बरं आपण नेलंय की आम्ही काय खुळा आहे? आम्ही सगळं नेलंय की मटेरियल. होय तरी डबर काढाय उकरायला लावलं नाही. होय. त्यातली पीओपी पण काढा म्हणायला लागलेली आहेत. हलका आहे ती निघणार आहे लगेच. कार सगळा पसारा नेला. माणसं म्हणायची काय दरोडा घातला काय, खोळायचा काय. माग लागतील की. अभि सर, माझ्या आतला मास्टर माइंड जागा झालाय, आतला क्रिमिनल जागा झालाय माझ्या. कारण मला असं वाटतंय की हे यांची धाकटी लेख आहे का हा. नाही कुरुंदवाड मध्ये, त्या लेकीला हे सगळा पसार नेऊन देणार आहे असं मला वाटायला लागले. नाही, मी मॅडमचा गुजरात मधला रिपोर्ट ऐकलाय. लय जोरात मॅडम आहेत. सगळं नेत्या सगळं पाठ, पण चांगल्या कामासाठी नेत असतील सोडा आता होय. काय. वर साहेब. हा सर. हा अहो सर, आम्ही आलोय स्पॉटवर, चालू आहे मिशन आमचं. मिशन झालं. होय. मग अभि सर कधी? हा काय झालं, कोण गेलं का काय? अरे त्या मॅडम 2 दिवसांना रुजू होणार आहे. त्या आज नाही झाल्या. त्यांचा काहीतरी कार्यक्रम निघलाय, सत्कार आहे त्यांचा. मग त्यांचा सत्कार केल्यावर मग त्या 2 दिवसांनी येणार होत्या. मग ह्या मॅडम कोण होत्या? तेच म्हणायलोय, कोण आहेत? कंटिवलं का काय आपल्याला? फसवून ही बहुतेक. मॅडम कोण होती बरं? मॅडम ओ मॅडम. मॅडम मॅडम सपलो. तर मित्रांनो, आज आमच्या तुम्ही MIDC कॉमेडी कार्यक्रमाच्या नवीन गेस्टला पण भेटला असशीला. सामाजिक कार्यकर्त्या पण आहेत, कलेची आवड पण आहे. ललिता पुजारी मॅडम, ज्यांच्या कामाचं तुम्ही बघालच. एक माणसाला असते की आवड, कामात थोडंसं काम करायचं आहे, तर त्यांची आवड आपण पूर्ण केली. त्यांना म्हटलं बाबा आम्ही पण कलाकार आहे, आम्हाला पण एखादा चान्स मिळाला की आम्ही काम करतोय. तर सामाजिक कार्यकर्त्या आहेत, ह्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे समाजासाठी. ही आमची टीम आहे. त्यांना तुम्ही चांगलं काम करताय मॅडम. आणि आम्ही आलो आहे राधा माधव फार्म्सला. तुम्हाला मागच्या वेळी पण सांगितलं आहे, फॅमिली घेऊन येणार असलात, मित्रमंडळी घेऊन येणार असलात तर बघण्यासारखे आणि निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासारखंही आहे. माइंड फ्रेश करण्यासाठी तुम्ही आला तर राधा फार्म्समध्ये या आणि मित्रमंडळींना घेऊन एकदा नक्की भेट द्या. रामलिंगच्या पायथ्याशी आला की तुम्हाला सांगायला लागणार नाही, उजव्या बाजूलाच आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तर सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये लिहायचं आहे कुठला पॉइंट आवडलाय ते. धन्यवाद.